जय श्रीराम. गंगानंद गोसंवर्धन गोशाळा आपल्या घोसल्या गावामध्ये गोशाळा आहे. आपण जो उपक्रम हाती घेतला आहे 10 उपक्रम आहे आपल्या गोशाळेचे. आपण वैयक्तिकमध्ये आपली गोशाळा म्हणजे आपल्याकडे गाई 2002 पासून ते 2026 पर्यंत आहे. आपण गोशाळा रजिस्ट्रेशन काही बाकीचं करेल नाही, पण आता हे जे आपण केलं तर तेव्हापासून आपण हे जे गाई आहे तर गोशाळेत पाऊस आले नको असं मग वैयक्तिकमध्ये. तर हे बंडू पितांबर बावस्कर हे आमच्या गावचे शेतकरी आहे, यांची ही गाय. तर आपण त्यांच्याकडून ऐकू. तर ह्या गायचं काय काय होत होतं. ही गाय 5 वर्षापासून राहिलीच नव्हती आणि अनेकदा डॉक्टराकडून टूप वगैरे भरलं तर तरी राहत नव्हती. मी इथं आणली 3/9/2025 आणली. आज 17/6/2026 ते घेऊन चालले. तर ही आज काहीतरी तोलावर दिसते. तर हे आपलं असं वैयक्तिकमध्ये की ज्या शेतकऱ्याची घोसल्या गावामध्ये ज्या शेतकऱ्याची गाय लागत नाही 2 वर्ष 3 वर्ष, त्या शेतकऱ्याने आपल्याकडे घेऊन यावं आणि गाभण राहिल्यानंतर त्याला ज्या दिवशी योग्य वाटलं त्या दिवशी त्यानं ते गाय घेऊन जावं. तर हा प्रश्न आपल्या घोसल्या गावासाठी आहे. आपल्या घोसल्या गावामध्ये गोवंश वाढावं यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे आपला. तर काहींले शंका जर असली तर त्यानं माझ्याशी वैयक्तिक त्यांनी बोलून घ्यावं. तर अशा आत्तापर्यंत आपल्या गोशाळेने ज्या गाई लागत नाही अशा गाईंले आपण 22 गाई लावून शेतकऱ्याला रिटर्न दिल्या. जर हा उपक्रम मी जर चालू नसता केला तर ह्या बंडूसारख्या शेतकऱ्याने गाय एक तर दान दिली असती, नाही तर व्यापाऱ्याला दिली असती. पण मग वैयक्तिकमध्ये व्यापाऱ्याला देऊ नये आणि दान पण देऊ नये. प्रॉब्लेम काय आहे की 5-6 वर्ष ती अंगावर आहे, राहत नाही. तर याच्यासाठी आपण कमीत कमी आपला सक्षम वळू आहे, ह्या वळूकडे गाय आणावी. भरल्यानंतर जर ती चांगली तोलावर राहिली तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. आपल्या घोसल्या गावासाठी त्याची काही फीज नाही आहे की चाल बा तुम्ही 9 महिने ठेवले का 8 महिने ठेवले का तुम्हाला काही पैसे द्यायचे का काही आहे, काही नाही. पण शेतकऱ्यांनी ही गाय पाळली पाहिजे, त्यासाठी हा उपक्रम आहे. तर तू काय वैयक्तिकमध्ये त्याविषयी तू बोलू शकतो. ह्या आपण जो उपक्रम ठेवला आहे या उपक्रमासाठी ते काय वैयक्तिक मत वाटतं. चांगली कल्पना आहे. लोकांच्या गायी कत्तल खाण्यामध्ये जायपेक्षा आणि व्यापाऱ्याला विकण्यापेक्षा आपली गाय आपल्या घरी राहते. 2-3 महिने 4 महिने आपण आपल्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता इथे गोशाळेमध्ये. आणि आपल्या मनापासून आपल्याला गोमातेला काय दान करायचं ते करू शकता तुम्ही, दान वगैरे देत. बरोबर आहे की नाही. असं बी तर आपल्याला घरी चारा तर लागणारच होता. असं माझ्या वैयक्तिक मत द्यायला पाहिजे बघा काहीतरी, कारण तुम्ही तुमचा माणूस आहे, मजुरी आहे, भरपूर गोष्टी या गोष्टी करायला पाहिजे. आणि माझी गाय आता माझ्या रोज आधी समजून घ्यायची. दुसरी गाय कशी निघते काय निघते आपली घरची गाय आपल्याला माहिती आहे, दूध किती देते काय देते, म्हणून चांगली गोष्ट आहे. तिथे तुमच्याकडे राहिली आता गाय तोलावर आहे 9 महिन्याची. तर आपण हे दोन्ही व्हिडिओ टाकू. ज्या दिवशी ती गाय आणली होती, जर हा चालवतील पुढे, ज्या दिवशी ती गाय आणली होती त्या दिवसाचा व्हिडिओ आपल्याकडे आहे आणि आजचा पण आहे. आपण ते व्हिडिओ दोन्ही आज आपण टाकू शकतो. जय श्रीराम.